नमस्कार, मैं आसफान शाह। महाराष्ट्र विधानसभा चुनाव को लेकर नेताओं ने तैयारियां शुरू कर दी हैं। सूबे का सियासी पारा हाई है। वहीं शिवसेना सिंदे गुट के विधायक संजय सिरसाट ने पत्रकार परिषद किया, जिसमें उन्होंने आगामी विधानसभा चुनाव को लेकर बात की, साथ ही विपक्ष पर हमला बोला। संजय सिरसाट ने कहा कि आनंद दिगे साहब ने एक वक्तव्य दिया था जिसका राज्य भर में प्रभाव पड़ा था। आगे कहा कि दिगे साहब बाला साहब की बहुत प्रेम करते थे। दिगे साहब के किंग बनने से कुछ लोगों को जलन थी। असं नाही आहे, हे निवडणुकीची एक स्ट्रॅटेजी असते। आपल्या पक्षाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी प्रसिद्धी किंवा प्रचार कसा करायचा ही रणनीती प्रत्येक पक्षाने आखलेली असते। तुम्ही जर पाहाल तर प्रत्येक शहरामध्ये, मग तो पुणे असेल, नाशिक असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, सगळ्या ठिकाणी सगळ्याच पक्षाचे बॅनर लागलेले असतात आणि हे क्रमप्राप्त म्हणा किंवा त्यांचे पक्षाचा असलेला विषय म्हणा तो त्या पद्धतीने ते करतात। म्हणून मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे पोस्टर किंवा स्वतःचे त्यांचे पोस्टर कोणी लावले असतील तर हा प्रचाराचा किंवा पक्षाच्या संघटनेचा बाब आहे आणि त्यात काही गैरसुद्धा आम्हाला वाटत नाही। मराठा सरदार म्हणणं याचा अर्थ असा होतो की आपण सर्व मराठी आहोत, या मराठा महाराष्ट्राचा सरदार, त्याला मराठा सरदार म्हणतात। आणि त्या सरदारच्या भूमिकेत आज एकनाथ शिंदे साहेब आहेत, कारण की ते राज्याचे प्रमुख आहेत आणि सर्वांना न्याय द्यायची भूमिका ज्याच्यामध्ये असतात त्याला सरदार म्हणतात। त्या सरदाराला आज महाराष्ट्राची जनता आज डोक्यावर घेते। कॉमन मॅन तर आहेच ना, चला तुम्हाला मुख्यमंत्र्याची भेट घालून देतो, मी घालून देतो। पहिलं मुख्यमंत्र्याच्या गाडीला आम्ही हातही लावू शकत नव्हतो, भेट घालणं तर दूर, आम्हालाच भेट मिळत नव्हती तर त्यांना काय देणार। परंतु हा कॉन्फिडन्स का जागा झाला, या कॉन्फिडन्स मागचं कारण काय, तर माझा मुख्यमंत्री सकाळपासून ते रात्री 3 वाजो का 4 वाजो हा सर्वांना भेटतो, हे त्याच्या मागचं उघड गुपित आहे। आणि आता तीच अवस्था बाकीच्याची झालेली आहे की जी चुकी आपण केली त्याचे परिणाम ते भोगतायत। जे काम शिंदेसाहेब करतायत त्याचं प्रमाणपत्र, चांगलं कामाचं प्रमाणपत्र लोक त्यांना देत आहेत। नेमकी सत्ता कोणाची येते हा प्रश्न त्यांना विचारा। शरद पवार जेव्हा बोलतात त्या टायमाला त्याचे अनेक अर्थ निघतात। म्हणून शरद पवारांनी हे नाही सांगितलं की महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे, त्यांनी हे नाही सांगितलं की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनणार आहे, त्यांनी हे नाही सांगितलं की काँग्रेसचा मुख्यमंत्री बसेल म्हणून, त्यांनी हे नाही सांगितलं की राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होणार, त्यांनी हे सांगितलं की सत्ता परिवर्तन 2 महिन्यानंतर होणार आहे आणि निवडणुकीच्या नंतर सत्ता परिवर्तन हे होत असतं आणि येणारे सरकार हे माहितीचं येणार आहे हे त्यांना सुद्धा माहिती आहे। आगे संजय सिरसाट ने शिवसेना उद्धव गुट के नेता संजय राउत पर हमला करते हुए कहा कि संजय राउत महापुरुषों के बारे में कुछ ना बोले, इस बारे में वो कुछ ना सोचे। साथ ही मराठा नेता मनोज जरांगे पाटिल के बारे में कहा कि सरकार मराठा आरक्षण पर सकारात्मक है। साथ ही बच्चू कडू के बारे में कहा कि जिसे चुनाव लड़ना है वो लड़े। आणखी प्राप्त झाला नाही, काही आणखीन 1-2 टर्म काढा, निवडून आले तर आणि मग यावर भाष्य करायला मोकळे व्हा। त्याचा सर्वांचा निकाल ह्या 8-10 दिवसात लागेल। बच्चू कडूला बोलत आहे ना, तिसरी आघाडी आहे, त्याचा पक्ष त्याला स्टेबलिश करण्यासाठी किंवा त्याला वाढवण्यासाठी हे सगळं बोलावं लागणार आहे। त्यांनी त्याच्या पद्धतीचा प्रयत्न तो करतोय आणि त्याच्या प्रयत्नाला आपण का खीळ घालायची, जे काही होईल ते होईल। निवडणूक आहे, या रणांगणामध्ये जो जिंकेल तो बादशाह आणि मग यासाठी जास्त काळ आता वाट पाहावं लागणार नाही। निवडणूक आयोगाने कालच सांगितलं की 26 तारखेच्या आतमध्ये नवीन सरकार स्थापन होणार आहे, म्हणून ज्याला दंड ठोकून मैदानात यायचं त्यांनी यावं आणि चांगल्या पद्धतीने निवडणूक लढून निवडून यावं। सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेत। मध्ये जेव्हा मास लीडर व्हायला जातो त्या टायमाला त्याला कट करण्याचं कट कारस्थान ज्या लोकांनी केलं, त्यांच्या खालच्या लोकांनी, त्यांच्यावर माझा आक्षेप आहे। राज ठाकरे का गेले, कुणामुळे गेले, नारायण राणे कुणामुळे गेले, कारण काय, छगन भुजबळ कुणामुळे गेले, कारण काय, याचा खरं तर सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की हे लोक कोणाच्या सांगण्यावरून पक्षाच्या बाहेर गेलेत। आजही या सर्व नेत्यांनी शिवसेना प्रमुखाच्या विरोधात एक शब्दही, एक ड सुद्धा काढलेलं नाही। हे त्यांचं महत्व होतं, त्यांचं मोठेपण होतं। म्हणून हे कट कारस्थान करणाऱ्या लोकांनीच आनंद दिगेचा खून केला असावा किंवा त्यांना मारला असावं, हा माझा आजही ठाम आरोप आहे। शिवसेना प्रमुखाबरोबर त्यांची असलेली जवळकी, शिवसेना प्रमुख आनंद दिगे साहेबांचं ऐकत आहेत आणि मग आपल्या नेतृत्वाला उद्या भविष्यामध्ये कधीतरी धोका होऊ शकतो। अरे ज्या आनंद दिगे साहेबांनी जिल्हा प्रमुखाच्या वर एकही पद घेतलं नाही, अनेक वेळा त्यांना सांगण्यात आलं अरे तू विधानसभेत जा,
तू लोकसभेत जा. ते म्हणे नाही, मी एक समाजसेवक आहे, तुमच्या आशीर्वादानं, शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादानं शिवसैनिक म्हणून काम करतोय, मला त्याच्यात आनंद आहे, मला सत्तेचं कोणतंही पद नको म्हणणारा नेता हे दिघे साहेब होते. आणि मग जर शिवसेना प्रमुख त्यांचं वेगळं होतं, एखाद्याला ताबडतोब कुठेही उचलून त्यांनी कोणत्याही पदावर बसवण्याची ताकद त्या शिवसेना प्रमुखामध्ये होती. आणि जर आनंद दिघेला जर एखाद्या मोठ्या याच्यावर जर आणून बसवलं तर मग आपली गोची होईल, हे ज्या नेत्यांच्या लक्षात आलं होतं त्यांनी दिघे साहेबाचा काटा काढला असावा असा माझा आरोप आहे. आणि तीच भावना ठाण्यातल्या असेल, महाराष्ट्रातल्या असल्या त्या शिवसैनिकाची. आपको बता दें कि महाराष्ट्र में जल्द ही विधानसभा के चुनाव होने वाले हैं। सभी दलों ने चुनावी तैयारियां शुरू कर दी हैं और माना जा रहा है कि 26 नवंबर से पहले राज्य में चुनाव हो सकता है। वहीं अब देखने वाली बात होगी कि विपक्ष संजय सिरसाट के बयानों पर क्या जवाब देता है। ऐसे ही और न्यूज़ देखने के लिए DC न्यूज़ इंडिया को सब्सक्राइब करें और वीडियो को भी शेयर करें।